नमस्कार. आज गुरुवार. मी दर गुरुवारी काहीतरी थोडंसं गोड बनवते. तर आज मी नाचणीचा चीक बनवला गूळ घालून. माझी आई हे रगड्यावर वाटून करायची आणि त्याच्यामध्ये नारळाचं दूधसुद्धा रगड्यावर वाटूनच करायची. आता मिक्सरमुळे इतकं इझी झालेलं आहे. 4 दिवस पाणी बदलत नाचणी भिजवली, चांगली वाटली, गाळली, त्याचं दूध फक्त घेतलं. यावेळेला माझ्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे त्याची जी साल आहे ती म्हणाली त्याचं थालीपीठ करायचं. थालीपीठ खरंच ते पण केलं मी आज थालीपीठाचं. आणि तिने तेही सांगितलं की तुला त्या दिवशी थालीपीठ करता येत नसेल तर ती चांगली साल वाटलेली सुकवून ठेवायची. अतिशय छान सुकवल्यावर त्याचा कधी पण तुला हवं तेव्हा वापर करता येतो, किंवा त्याच्यामध्येच थोडंसं तुला जे हवं ते पीठ घालून उकळवायचं आणि त्याच्या मीठ आणि मसाला घालून त्याच्या पापडासारख्या खापरड्या म्हणून घालता येतात. म्हणून मी आज थालीपीठाचा प्रयत्न केला. कारण माझ्या नक्कीच सांगते मी तुम्हाला, ह्या 2 प्रकारामुळे गाळल्यामुळे चीक एकदम अतिशय काहीच त्याच्यामध्ये तोंडात येत नाही. पण तुम्ही न गाळता जेव्हा चीक करता, मी मागच्या याला गव्हाचा न गाळता केला होता, त्याच्यामध्ये थोडं मधीत अगदी हलकं लागतं त्याची गव्हाची साल. ज्यांना अगदीच तसंच पाहिजे, प्रॉपर जी पद्धत आहे त्याच पद्धतीचा चीक पाहिजे तर त्यांनी गाळून घ्या, पण ती साल फेकू नका. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप आभारी आहे.